मी रंजना लक्ष्मण पाडेकर पुण्याचे जुन्नर तालुका इथून मी आलेली आहे आणि मला इथं मुंबईमध्ये आल्यानंतर कळालं की सिओड हॉस्पिटलमध्ये रोबोटिक सर्जरी केली जाते. तिथं संजय धर आणि गौरव कोराडे हे डॉक्टर चांगल्या प्रकारे ऑपरेशन करतात. म्हणून मी इथं ऍडमिट झाले. माझं ऑपरेशन झालेलं 2 दिवस झाले. मी 2 दिवसात चांगल्या प्रकारे चालते, पायऱ्या चढण्याचा पण प्रयत्न करणार आहे. अगदी इझिली ऑपरेशन होऊन त्रासही होत नाही आणि चांगल्या प्रकारे ऑपरेशन होतं रोबोटिकचं. ते तुम्ही करून घ्या. माझ्यासारखं कोणाला जर प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही इथं नेरूळ मधील सिओड हॉस्पिटलमध्ये येऊन संजय धर डॉक्टर आणि गौरव कराडे या डॉक्टरांशी संपर्क साधून चांगल्या प्रकारे ऑपरेशन करून घ्यावं असं मला वाटते आणि मला पण चांगल्या प्रकारे अनुभव आलेला आहे. तुम्ही पण चांगला अनुभव मिळेल. ही आहे धैर्य, संयम आणि जिद्दीची एक प्रेरणादायी कहाणी. श्रीमती रंजना पाडेकर, वय 60 वर्ष, मागील अनेक महिन्यांपासून डाव्या गुडघ्याच्या असह्य वेदनेने त्रस्त होत. चालणे, उभे राहणे, जिना चढणे, अगदी साध्या दैनंदिन गोष्टी सुद्धा त्यांच्यासाठी वेदनादायी झाल्या होत्या. झोप पूर्ण होत नव्हती, मन अस्वस्थ होत आणि दिवसेंदिवस आत्मविश्वासही कमी होत चालला. वेदनांवर इलाज मिळावा म्हणून त्या खास जुन्नर पुणे येथून उपचारासाठी आल्या. यापूर्वी अनेक ठिकाणी उपचार करूनही त्यांना अपेक्षित आराम मिळाला नव्हता. सर्व तपासण्या, एक्स-रे आणि वैद्यकीय सल्ल्यानंतर शेवटी त्यांनी डाव्या गुडघ्यासाठी रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरी हा पर्याय निवडला. शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्यानंतर आज त्या हळूहळू पुन्हा वेदनारहित चालण्याकडे वाटचाल करीत आहेत. नियमित फिजिओथेरपीमुळे त्यांच्या हालचाली सुधारणा होत आहेत, आत्मविश्वास परत येतो आहे आणि जीवनाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोनही बदलतो आहे. आज त्या आपल्या शब्दांमध्ये हा संपूर्ण प्रवास सांगत आहेत. वेदनांपासून दिलासाकडे आणि अंधारातून उजेडाकडे नेणारा हा अनुभव आपल्यासमोर मांडत आहे.